आणि पाया पडायचे पैसे गोळा करतो. तो करतो काय? तो का महाराज हसण्यावारी गोष्टी नव्ह नका. दिंडीतला 90% कार्यक्रम पोरं करतात. भांडे काय आता सुविधा झाल्यात महाराज. 15 वर्षापूर्वी दिंड्या जायच्या तर पाणी नसायचं, तर रात्री टँकर भरून पोरं सकाळी माईला दिंडीतल्या आंघोळी करायच्या. इतकी वाईट परिस्थिती. आता सगळीकडं पाणी झालं. आता दिंड्याला सुविधा झाल्यात. नाही तर पूर्वी लोक फक्त मटेरियल द्यायचे, तुमचं तुम्ही शिजवा. पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. भांडे घासणे, रावट्या ठोकणे पोरांवर सपते. गावातल्या लोकांना सांगून देतो, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. आणि तरुण पोरांना जवळ घेत जा. कोणत्याही कामात 10-9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 याडपाटका होईना बाया घ्यावं लागत. चाल ग बाई चाल, तिला याच्याला सई. पण चाल, इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाती, पण सगळे मिळून खा ना. कसंडाचे भांडे तुम्ही खास आणि भांड्यातलंय तुम्हीच खास. पोरांना विनोद नाही. आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? पोरं. ही जुनी मंडळी नंगाटे मार नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला म्हातारडं उठलं घाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावया. काय नाही लावत मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय लई नंगाट. पण महाराज तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच. मारा माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 बादल्या घेऊन पोरं पळतात. आणि या पंक्ती सगळे कोण वाढीत आहे? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्रितपूर्ती 16च्या 36व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला 5-6 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक म्हणते दुष्काळ दुष्काळ फक्त दोघांना आहे, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला ऊत. काय नोकरीवाल्यांना रोग झालाय. 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. काय खावा आम्या? काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही? इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का? 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी देतात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालत. अर्धा लिटर दूध घेते तर बार दूधवाल्याला जाम करती. पण नाही टाकलं अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही. काय बोलत ती? पण टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पण टाका पाणी कमी पडू देऊ नका. पण टाका अजून लई घाण वास येतो. पण टाका एवढी घाण पेता का तुम्ही? पण टाका पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल. पण टाका गुरुवार केलं का 4? बरं झालं. काही फरक पडला का? बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ. चला थोडं पुढं सरकायचंय. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होत होती चला थोडं पुढं सरकू आपण. आता करंट लावून देतो. फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं. कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज, पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला. हे कौतुक करायची गोष्ट आहे. कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो.
त्रास होतो. पण आपण केलं असं म्हणायचं नाही. विठेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं, आपण फक्त निमित्त होतो. आपण 36 वर्ष निमित्त होतो, त्याचं त्यानं करून घेतलं. आणि तो अजूनही, आपण तर एवढं म्हणू, तो अजूनही 36 करून घेईल, हा एक असा भाव ठेवा. बस तो करून घेतो. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि अमंगल सुरुवात. देवाला सगळ्यात देवा गरीब कर मला, गरीब कर देवा मला. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घाल. देवा, अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना, करतोस ना. तू जर गरीबाच्या घरात येऊन दळू लागतो, तू जर गरीबाला भाजी काढू लागतो, तू जर कबीराला शेले विणू लागतो, सज्जन कुशयाला जर मांस विकू लागतो, माझ्या सवत्याला जर भाजी काढू लागतो, तर माझी 2च कामं कर देवा. एक, मला गरीब कर देवा. एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा, पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसून येऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांनी, कारण देवा तुझंच म्हणणं आहे, माझं नाहीये. 9व्या अध्यायात तूच सांगतोय, मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू मी बहिणा दिसे. तूच सांगतो ना देवा. तू जर गरीबाच्या घरीच आहे ना, मग का असं करतो देवा. महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले, म्या बोलविल्या, म्या चालविल्या, आणि हे जगत तुझ्या कृपेनं चालतं, तर फक्त एक कर देवा. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची ताण भागू दे, काळ्या आईची ताण भागू दे. शेतीतून मोती पिकू दे, आणि झोपडीला आनंदाचा धूर निघू दे. बस गरीबाच्या झोपडीमधून आनंद निघू दे, आणि काळ्या आईची तहान बघू दे. ईश्वरचरणी प्रार्थना. गायक वादक गुणी जलमंडपवाले माईक सिस्टीम आले. या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार, नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या कार्यक्रमाचे गायक वादक गुणी जलमंडपवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता एकच करायचं, राहू द्या, जसं असेल तसं असेल. कीर्तनाला घेते ना मग कोणाचा ऐकायला. सप्त कमिटी गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आता आपण कीर्तनात घुसलो. इथपर्यंत काही शंका, इथपर्यंत काही शंका, गेलं बोंबाला, इथपर्यंत काही शंका नाही. आता बोलत जायचं, आता बोलत जायचं. या जगात 7 घुसलं बरं का आपण. आता या जगात 7 प्रकारची लोक आहेत. किती? 7. एक वर्ग असा आहे निव्वळ स्वार्थी. ग्रामपंचायत माझ्याकडं, सोसायटी माझ्याकडं, डिरी माझ्याकडं. येई दमला का येईन दिवस गेले, येईन दिवस गेले का 3.5 झाला, 3.5 झाले का यायला जुळे झाले. टोळी माझीच. याचं नाव स्वार्थ. दुसऱ्याला जमून द्यायचं नाही, माझच. एक वर्ग. 7 वर्ग बरं का. आता नीट बस. एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थही नाही आणि परार्थही नाही, फक्त बोंग्या. चांगलं होऊन द्यायचं नाही. ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बा, मुतला खंडीच्या वर्णात, दिला बोंग्या करून आणि गेला गावाला निघून. त्याला म्हणायचं इच्छू ठणका. फक्त काय ठणका, काम नाही करायचं काही. 2 झाले बरं का. एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थी नाही, परार्थी नाही. तिसरा वर्ग निम्मा स्वार्थ आणि निम्मा परार्थ. तो जरा बरा आहे. गाय चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ. बैल चारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करणे परार्थ. आणि 4था प्रकार आहे निव्वळ परार्थी. पुरावा 12वा अध्याय. का खांडावया खाव घाली, का लावणी जयाने केली. ज्याने झाड लावलं त्याने जरी कुऱ्हाड हाणली तर वृक्ष दे सावली समान जायचा. मास
5वा वर्ग आहे रजगुणी, 6वा वर्ग आहे सत्वगुणी, 8वा वर्ग आहे तमगुणी, 7वा वर्ग आहे तमगुणी. 4 आणि 3 7 प्रकारची लोक आहेत. या सगळ्या लोकांकडे पाहिल्यावर तुकाराम महाराजांनी या लोकांना सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं मिळावं, पण त्यासाठी उपाय काय आहे? तो उपाय असा आहे, शिवाय राहत नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला विचारा कस काय तुआन झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणलं ना धाकटेचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण नको, कारण थुरलीनच एवढी जिरावली. आणि जिनं भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान कधी आहे, दिंडी केव्हा निघणार आहे. वा का? पहिला मंडळ पाया पडून सांगतो, भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावाच. काळ बदललाय. कोणाचं जुळत आलं असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपल्यावर फोन करा, भाऊ तू इक्वानलाही देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका, कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे, तो मुलीचीच बाजू घेणार. भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार. कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माही गुड्डी खास, गुड्डीचे नाही काय. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पळून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माही पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, हा 25 तर कसे काढील अजून, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील, आत्ता माया पुढे बसेल आत्ता, का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, अशा 25 येत्या. त्यात लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाथे तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मिळालंय म्हणू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाथे रक्ताचे शोभतात हे देणार. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालायक फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडत आहेत. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय लोक माने त्या वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजरं खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं आहे तुमचं? काय घेणं आहे तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना पैदा केलं त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज, स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? जनकाचा व्याही होता, सीतेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढसढसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तर फडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडवित नाही, हे ध्यानात ठेवा.
वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्यानं 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि जिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करील देव? पण कर्माला फळ आहे हे ध्यानात ठेवा. ओवीच इतकी सुंदर आहे, अगा कर्मी जे उरावे सुटका नाही. यादी ऐका. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गोचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले सरीच्या गळ्याला कधी शोभा शिवून दिसणार नाही. बांधावरचा एरंड कधी मेढीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे नाही. पुरावा 9वा अध्याय. माझी आहे भक्त वीण चोळो सियाचे सियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत दैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15वा अध्याय. कवांजेची या लेखा कैसी जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. सुटका नाहीये कोणाला. नाही सोडलं नाही कोणी. लोकांना वाटतं बा आम्ही घमेंडीत आहे. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. वाक्य सांगा. हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या, आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून आलंय एवढंच, चप्पल नाही त्याच्या पायात. त्यानं पंक्चरचं दुकान टाकलंय आणि हायवेला गुंठा घेतलाय. पंक्चरवर आम्ही गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आमच्या गाडीत भरितोय. 70% मंडळी केवळ अहंकाराने भिकारी झाली. यावर तुमचं मत काय आहे? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. पैशाची घमेंड, सत्तेची घमेंड, संपत्तीची घमेंड लई दिवस चालत नाही. हो, ज्यांनी जमिनी विकून मजा आणल्यात, कालवणाला तेल नाही त्यांच्या घरात. पुरी देईना त्यांच्या पोरांना कोणी. रेंज गेली निम्म्या पोरांची रेंज. डिस्प्ले गेला, काहींचा चित्र दिसलं, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायका मिळालं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाचा खांदेकरी झालाय. बाप पोराचा खांदेकरी झालाय. हसण्याचे दिवस राहिले नाही. हो, 70ची पल्सर आवला दिला. 10वीला टोनगाय, बिनमिशीचा ओळवे, 1 साइड भांगपाडी, ते बगलात गोशिडे त्याच्या हलकट क्वालिटीच. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढते. अंडरपॅन्टला 1 खाजी तिंडा ती. भिकार बापाची पायदास. 70ची पल्सर आहे त्याला. 10चा मोबाईल आहे. 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बुटी. धाब्यावर जेवत आहे. 100 रुपये बाप देतोय पेट्रोलला. ये भाऊ फिरून. ही देती 100 दरिद्री. इथलंय खोडीची. हा, ही उलटी अजून म्हणते 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं नको ऐकू, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. काही जमलं नाही रे तुझ्या बापाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली पुढं कडे, दुसरी केली असती. त्याला 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात आणि 100 रुपये खिशात. काल हरिपाठ करील ते. हो, ते माझातलं. म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, बाळकर यांचं बाप काढ, प्राध्यापकाचे कटआउट काढ. उताटलं ते आता वाढदिवस घरी नाही करते, त्यांना बाप नाही ना. वड्याला सापडे लावला दी. ह्या यांचे वाढदिवस धाब्यान पुढे आता
केक ठेवायचा चौकात असा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी, तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं खरंय का खोटंय? हे पोरं एकमेकाचा मूत पेत का नाही? मी आपले भक्त खोटं नाही बोलत, हे इंद्रिकर भक्त आहे, आपले भक्त खोटे नाही बोलत. परंतु मी इंद्रिकर भक्त आहे का नाही? हा, आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. हेडमास्टर कोण? मम्मी. बोला पटकन, या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात काढलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. या महिन्यामध्ये इंदुरीकरचं डीजेला आलेलं गाजलेलं गाणं उभं आहे. इंदुरीकरचं गाणं कोणतं आलं आता? आता या लग्न सराय तेवढंच गाणं आहे. इंदुरीकरचं गेल्या वर्षाचं गाजलेलं गाणं कोणतं? गेल्या वर्षी गाणं होतं इंदुरीकरचं डीजेला. हा करेक्ट. हा 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? जोरात बोला. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. हा पटकन बोलायला आणाले बोरं बैठे बैठे सावधान. हा आणि 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे. जोरात सांगा. आई आणि आई. 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 हा 4 गुरुवारचा प्रसाद या. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलू, तुम्ही काही कसं बोल. फक्त आपल्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज, खरं बोलतो. आणि आपण बोललो ते खरं होतं. मी 6 महिन्यापूर्वी म्हणलो होतो कांदा 2000 होईल, 200 रुपये किलो होईल. झाला. आणि ही कीर्तनात थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. भजन आहे ना, भजन महाराज लोकांनी मानावं म्हणून करायचं नाही महाराज, आपली मस्ती जिरवायला करायला. मला 26 वर्ष लागले महाराज झालेला. महाराज अजून माझा आवाज बसला नाही, आवाज नाही बसला. 6 गुलाबजांबू खाऊन भेटा पाहिजे तुम्ही, खायची पथ्य नाही. अर्धा ग्लास तूप ताक पितो, काही नाही होत. ज्याचं मन निर्मळ आहे ना त्याचा आवाज नाही बसत. कष्ट आणि परमार्थ कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज, कष्टाशिवाय होऊ शकत नाही. आता हे सध्या काय झालंय, खरेची मेली आई. 80% कीर्तनकारांनी आमच्या फक्त आई बाप लावून धरल्यात रोज. उठून तीच आईन तोच बाप, पेटा बांधला का आई उठली. रोज आई बाप अर्धा तास बोलायचं लोकांच्या.
आपले तर मेले बिनबिशीच्या दिंडीत. आई बापांवर बोलू नका. 80% कीर्तनकारांना सध्या कोणाचेही कीर्तन ऐका तुम्ही नवीन लोकांचे, आईन बाप एवढंच भांडवल झालंय. अर्धा तास आईवर बोलायचं, अर्धा तास बापावर बोलायचं, थोडं रडाय बिडायचं. वा वा वा. यांना वाटतं काय बाबा आहे, अहो त्याची आई बिन भाकरीची मेली बाई, तो तू मला सांगतोय. तो आई व्हायला राहतोय, तो त्याच्या आईत नाही राहतो. तो वाट लागली पार महाराज. जाऊ द्या महाराज, तुम्ही काही म्हणा पण आपला मुद्दा खराच आहे. काय त्याला आईबापांवर बोलू नका, आईबापांवर भाषण करू नका. एक वाक्य सांगा, आईबापावर घाल्यावर हसू ठुलचा देव तुम्हाला मिळेल. बस तुम्ही फक्त त्यांच्या गालावर हसू ठेवा, त्यांना काही गरज नाही हो. कोणत्याच आईबापाला अजून कशाची अपेक्षा नाही. त्या बा माझ्या मुलानं मला सोपा शेट्टी द्यावा, का लय माझी गादीवर टक्क्या द्यावा, काय गरज नाही. माझा मुलगा फक्त हसत हसत यावा आणि मला काय चाललंय एवढं विचारावं, तिला काही गरज नाही. 8 दिवसाला तंबाखूची पुडी दिली तरी मात्र म्हणतो आपलं पोर आपल्याला काही कमी करीत नाही. आणि श्रीमंत जी माणसं नाही गावांमध्ये लखपती, यांना घरात चहा नाही माना, हे फक्त कडक कपडे घालून नेणं. त्यांना इतकी बेकार लई दरिद्री. तुम्ही बा प्रत्येक गावाच्या हॉटेलमध्ये ना सकाळच्या पारी श्रीमंतच माणसं हॉटेल पुढे आहेत, गरीबाचा चहा प्यायला. फक्त गरीबाचा चहा प्यायला. चहा कोणचा प्यायचा माहिती का, सुताराचा, गौंड्याचा. आता ते बिचारे इटा रचून पोट भरित्यात, ते यांना माणूस किन नाही चहा पाजती, ठोकायची म्हणून माझी त्यात अहो ते दिवसभर बिचारे उन्हात तानात काम करून काय 200-300 रुपये कमी देत. त्या बिचाऱ्यांचा प्रत्येक पैसा कशाचा आहे, कामाचा आहे. पण ते या श्रीमंतांना नाही ना माणूस की म्हणून नाही चहा पाजती, ठोकायची त्याच्या. मग ते म्हणते हॉटेल पुढे, दादा दादा, त्याशी दुसरं काय नाही म्हण, दादा चहा घ्याता काय, दादा तरी तरीच द्या. मग दादा चहा पिताना म्हणतो, JCB घेतला आपल्या पोरानं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला, तुला चहा का. अरे ते कामाला जात नाही, चहा पाजून जात नाही, येता नाही चहा पाजून जात. गरीब लोक आहे ना महाराज, कानवनाला तेल नसू द्या पण वजनात सगळ्यात येतो. हॉटेल पुढे बसले ना, कामावरून आले होते तसे नाही जाती घरी. वडापाव, भेळ, या लगाची भेळ आहेच. राम राम. भेळ खाता का तू गच थोडी, कांदा साठी तो का जिबीनं कांदा साठी. आणि मरती नाही माणसं लवकर, लय दरिद्री. 3-3 वर्ष पडेलेत काही खाटाव. पाहुणे कठाळले मरण. पाहुणेनेच फोन केला, म्हणले आहे अजून मरती नाही आवलं, नुसत्या खाटा उताने पडेल आणि नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. लई नालायक हो, यांना कावळे शिवती नाही. प्रवचनकार कटाळलं दाव्यात, बोलल कवर. भाषण करणारे थकले कवर खोटं बोलतील. मग एक जण म्हणला, इकडे कावळा नाही शिवणार त्याला. थोडी बात होत, थोडी बात होत. ज्या बात होतली तेवढीच शीत कावळे नेली, बाकीचा भात तासात राहिला.
अरे करा परमार्थ पितू संगत कोणाची करा, गरीबाशी करा. मग ऐकणाऱ्यांनी एक शंका घेतली, महाराज श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा हे आम्हाला पटलं, पण आतापर्यंत कोणी झालंय का हो? एक पांडव निज धामाला गेले, धर्म शिल्लक राहिला, आणि स्वर्गातले दूत धर्माला न्यायला आले तेव्हा धर्माने सांगितलं नाही, मला कुत्र्याला न्यावं लागेल. का वाव्या त्यांचे द्वारी श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. पांडव पुण्यवान होते, पण त्यातला धर्म श्रेष्ठ ठरला. त्याच्याबरोबर कोण स्वर्गात गेला? कुत्रा. पितामह भीष्मांना गोपाल कृष्ण भेटायला गेले. खळखळून पितामह भीष्म हसले, कृष्णा भाग्य आलंय माझं रे, काय तू माझ्या जवळ आहे, मला 100 जन्माचं ज्ञान आहे. पितामह भीष्मांना 100 जन्माचं ज्ञान असताना मी एकाही जन्मात असं वाईट कर्म केलं नाही की माझं शरीर बाणावर का ठेवलं रे, का ठेवलं का? मी तर 100 जन्माचा अभ्यास केलाय, पण एकाही जन्मात माझ्याकडून वाईट घडलंच नाही रे, माझं शरीर का बाणावर ठेवलं? गोपाल कृष्ण खळखळ हसले, सांगितलं पितामह 100च्या अगोदर तुमचा जन्म होता, तुम्ही रस्त्यानं चालत असताना एक किडा तुमच्या पायात आला, तो किडा तुम्ही पायानं उडवला, तो काट्यात गुंतला आणि कुपाटीमध्ये गुंतलेला किडा तरफडून मेला, त्यामुळे तुमचं शरीर बाणावर ठेवण्यात आलं. संगत करता एक वाक्य वारकऱ्यांसाठी सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पोथ्या वाचणारे, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पहिल्या जन्मामध्ये नारद गरीब घराण्यात जन्माला आला, आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली, आई सेवा करायची आणि आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली. नारद लहान होते, साधूची सेवा करायची, साधूनं दर्शन दिलं, नारदाचा जन्म संपला. दुसऱ्या जन्मामध्ये नारद ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून जन्माला आले, त्यांना देव भेटला. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. एक उत्तानपाद राजा होता, सुनीती आणि सुरुची त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. सुनीती याचा अर्थ जिची नीती चांगली आहे ती सुनीती, आणि सुरुची याचा अर्थ जिला कधी चांगलं सहन होत नाही ती सुरुची. आईच्या मांडीवरून गेलेलं पोरग बापाच्या मांडीवर बसलं, नावडतीच्या वैनानं ओढलं आणि मुलानं आईला विचारलं, आई अगं आई मी असं काय पाप केलंय का आई की मला माझ्या बापाच्या मांडीवर ओढवलं? ती आई कच्ची नव्हती, ती आई कच्ची नव्हती. आपली आई असती तर बांगडे मांग करून भांडायला गेली असती. आमच्या आईनं सांगितलं तू जन्माला आलाय तर नशीब घेऊन जन्माला आलाय. अरे चमड्याच्या मांडीच्या काय नादी लागतो तू? अशी एक मांडी मिळाव का ज्या मांडीवर तुला कोणी 40 ढकलू शकणार नाही. जा. आईचे कुशीत पोरग घुसलं महाराज, आणि आईच्या कुशीत पोरग घुसलं आणि सांगितलं आई मी लहान आहे, जा. 5 वर्षाचं पोरग आईनं तपाला पाठवून दिलं. नारद भेटले, नारदानं 2 अक्षरी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पहिल्या महिन्यामध्ये त्या मुलानं झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5व्या महिन्यामध्ये हवा कोंडून दिली. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला जन्म मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. खटवांगरायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. भीमानं देव मिळवला, गदावर फिकले हे मर्शी आला देव आला. भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. मला गोष्ट नाही सांगायची, संतांच्या संगतीत कसाही माणूस असू द्या तो त्याचं चांगलंच होतं, फक्त संगत चांगल्याची चांगल्याची करा. नुसती कीर्तन आहे कोणाला. 36 वर्ष झाली, 36 वर्ष आपला सप्ताह चाललाय. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाया आणि तुम्ही जागले जमिनी काय सुधारायचं कोणी?
आता माया पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा ठोकली माझ्या नाही रे नाही पाया पडतो महाराज माझे कीर्तन महाराज म्हणून कधीच ऐकायचं म्हणा का रे महाराज मरू द्या उलथ होत्या तिकडं महाराज कीर्तन संपलो का मरण पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ते खरंच आहे पहिला म्हणत 3 गोष्टी आज सांगतो तुम्हाला ऐकाल महाराज म्हणून ऐकायचं महाराज मरू दे तिकडं तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं ऐकाल 1 पाणी जपून वापरा पाणी जपून वापरा पाणी जपून वापरा तुम्हाला वाटतंय पाणी मिळतंय आता हा तुमचा जो भाग आहे तुम्हाला दुष्काळ का जाणवत नाही तर निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे या पट्ट्याला कधी पाणी कमी पडलंही नाही तरी तुम्हाला गेल्या वर्षी झटका बसला विनोद नाही पाणी जपून वापरा ह्या गोष्टी आता काळाची नळ बंद ठेवायचा महिला मंडळ भांडे घासताना ना तुमच्या टोकरीमध्ये जेवढं पाणी ना तेवढंच भांडे घासा नंतर क्वाक चालू करा तुम्ही दुसऱ्याच्या वाटेवर जाईपर्यंत पाण्याचा वापर करता चांगलं नाही की 25% ग्रामपंचायतीच्या नळांना तोट्या नाहीत 25 नाही जास्त आहे 70% अख्ख्या गावात पाणी 90% ग्रामपंचायतीचे बल्ब दिवसा बंद होती नाही तो शिपाई नाहीये का गावात तोही काय करील बटनच नाही हा विनोद नाहीये एक दिवस या देशावर पाण्याच्या संकटातून गेल्या वर्षी संतांची कृपा झाली म्हणून जनता वाचली नाहीतर गेल्या वर्षासारखं भयानक संकट कधी आलं नव्हतं आणि तुम्हाला वाटतंय यंदा पावसाळा झाला पावसाळा आपल्याला पावसाळा नाही झाला अतिवृष्टीतला झालाय पावसाळ्यात कुठे पाऊस झालाय आपला ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला पाऊस झाला नाही पाया पडतो तुमच्या पाणी जपून वापरा 2 वीज जपून वापरा घरांमधल्या लाईटा कमी प्रमाणात वापरा हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांचे हा विनोद नाही मला एक दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे आता तुम्हाला 5-6 वर्ष लाईट कमी का पडली नाही तर 6 वर्ष शेतकऱ्याच्या विहिरीला पाणीच नव्हतं मोटरी बंद असल्यामुळं लाईट इकडं आली आता यंदा प्रत्येकाच्या विहिरीला 2-2 वाफे कांदे भरण्यापुरतं पाणी यंदा तुम्हाला उन्हाळ्यात विजेचा प्रश्न हा विनोद नाही विनोद वाटतो तुम्हाला 1 पाणी जपून वापरा 2 वीज जपून वापरा आणि 3री गोष्ट महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा याला कंट्रोल करा आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा जरा सासू सासऱ्यांना बोलताना जरा विचार करून बोलत जा तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे तू ज्या गिरदारी घेऊन नाही आली तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलंय तेवढं तरी सांग कपाट घरात घालताना मोडलं दिवाणचा खेळाने गेलेच होता आणि सोपा शेट तर वाकेलच होता पाया पडतो महिला मंडळ तुम्ही सासू सासऱ्यांना बोलत नका जाऊ आता खरंच सांगू तडकून तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलण्याचा कवडीचा अधिकार नाही तुमचा त्यांचा काय संबंध तू ज्याच्याशी लग्न लावलंय तो खिलारी तो वापरायचा तो म्हणलाय का भांडे घासायला नाही म्हणलाय का तो भांडे घासायला म्हणे पोरांनो पप्पा भांडे घासायला कधी नाही म्हणता का रे म्हणते का म्हणत पोरांनो पटकन द्या आपल्या घरात बम कोण पेटवतो पप्पा का मम्मी पप्पा करेक्ट पण विनोद समजू नका विनोद समजू नका महिला मंडळ वाईट वाटेल हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना हा गरिबी सहन करू शकतो पण मुला बाळाकडून सूनबाईकडून झालेला अपमान तो सहन करू शकत नाही काय म्हणते आणि सूनबायांना सासरेला बोलण्याचा कवडीचा अधिकार नाही तुझा आणि त्यांचा काय संबंध तू आणि तुझा खिलारी
10 वर्षापूर्वी मुलगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर मुलीची आई सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं, तक्रार आली तर तू येईन मी ये. आई गरीब होती पण शिस्तीत का सांगत होती माहिती का? तिला माहित होतं मी जर थकले तर माझ्या मुलीचा संसार कोणी करणार नाही. आज मुलगीला पोरीची आई डायरेक्ट सांगितली एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, पाहुण्याला आपण टपरी टाकून देऊ. 80% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयांनी केलंय, ध्यानात ठेवा. खरंय का खोट आहे? इतकी खोड आहे हिच्याकडे, इतकी खोड. कोणती बाई कीर्तनात बसलेली तिनं बोटवर कर म्हणा, तू जाणतोय पुरीचा 8 दिवस फोन नाही, अशी कोणती बाई आहे? बोटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला मी, कर बोटवर, चाल. काम नाही तुला काय? जग मारा ना, वावरात कांद्याची गबळ काढा ना, कशाला पुरीच्या संसाराचं वाटोळं कर. आणि काय बोलत असते तू पुरुषी? काय काढून केलं? बोंबील भाजली खाती? जीवली का झोपली का? किती बकर झाले का त्या शेळीला? 3. बया एक कुठं पिन, तुला करायचं काय कुठं पिऊ? जर आजपासून पुरीच्या घरी तू डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, 37व्या सप्त्याला तू नसणार. विनोद नाहीये. ज्याच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता त्याची मुलगी बापासमोर वनवासाला निघली तर जनक शब्द सुद्धा बोलला नाही. अरे आत्ता जर जनक असता तर रामाचं कानपाट फोडून टाकलं असतं. हलकट तू वनवासाला चालला, घटस्फोट घे, मायापुरीला 2-4 राम. पण जनक राजा एकही शब्द का, जनक राजा एकही शब्द का बोलला नाही माहिती का? इथं विद्वान माणसं ध्यानात घ्या. जनकाला माहित होतं माझ्या मुलीच्या कपाळावर सटवीनं जे लिहिलंय ते मीच काय, माझा बाप सुद्धा चुकू शकत नाही. आपला फावळटा सारखा कार्यक्रम झालाय, पोरींची बाजू घेऊ पार वाटोळं करून टाकलं. कारण 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. या 3 पटल्या तुम्हाला. आता ह्या 3 मी जे तुम्हाला सांगल्यानंतर यांना पटतील. आता विनोद नाही, पण या गोष्टी फायद्याच्या मला. पुरुष मंडळीला 3 वाक्य सांगतो, पाया पडतो, महाराज म्हणून सांगत नाही. 1, अंगातली ताकद जपून वापरा. आता पाया पडतो, मारामाऱ्या करण्याचे खून करण्याचे दिवस राहिले नाहीत. कायदा अतिशय कडक झालाय, मारामारी हा विषय राहिला नाही. 15 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ याच्यात फरक आहे. 15 वर्षापूर्वीपासून पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली आता, आणि 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी विपरी पेटवतो ना, असा क्लिप मध्ये दिसला ना, तू अशी खुटी गुतनतोय, खुटा उपटन पण खुटी निघायची. हा विनोद नाहीये. 3 महिने जामीन नाही आता, हा विनोद नाहीये महाराज. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. पाया पडतो पोरांनो, तुमच्या तरुण पोरांनो. 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या. इंदुरीकर दारुड्याला लय वाईट बोलतो कीर्तनात. आम्ही त्याच्या बापाशी पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? आणि तुम्ही दारू प्यायला माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता, हे वाईट आहे. पोरांनो, आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही. नम्रता घ्यान माघारीनं घरी या. काय फरक पडत नाही. आपण मोटरसायकलवर आहे, एक जण ट्रॅक्टरवर आहे. ट्रॅक्टरला बिचारा रोट आहे, थोडाफार धक्का लागणार आहे.
आरशाला धक्का लागला. आपण आरसा बाजूला घ्या, माघार घ्या, जय जय. त्याला घोडा लावला, आरसा भरून दे. तो टामी घेऊन होता आला, खुब्यातूनच काढला. आरसा राहिला बाजूला, खुबा तर गेला. पण 6 वर्ष केस चालली, बिडीला माग झाली. विनोद नाही, नम्र व्हा. आणि नम्रतेत देवच येऊ. शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांना म्हणायचं सर परत करणार नाही. वाचला, सरांना म्हटलं भेट पेपर सुटलं, जिरली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला सांगतो, किती बायको बोलू द्या, फक्त 1-2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं, न बोलता. ती पिसाळली का, गप्प बसेल का नाही ती. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जाग्यावर मिली. 40 वर्ष जाऊन बसलं, गेलं नाही. माघार घ्या. विनोद नाही, माघारीत देवे. माघारीत बंबाजीनं आणि रामेश्वर भटानं छळ केला, माघार घेतली तर जगद्गुरु ठरले. आणि तेव्हा जर तुकारामानं बंबाजीच्या 2-3 थोंड दिले असतात, अजून केस चालली असती. हा विनोद नाही. विसोबा खेत्रानं सख्या बहिणीला खापर दिलं नाही, पण एक शब्द सुद्धा भाऊ बोलले नाही. आणि तिन्ही भाऊ मोठे होते, भाऊ तिघही मोठे होते. चिमुरडी इथं बहीण होती. काय बोलायचंय महाराज, बहिणीला मांडे खाण्याची इच्छा एका माणसानं बाप दिली. तिघांनी तर हल्ला असता का नाही विसोबा खेचर. पण नाही नाही नाही, विसोबा खेचर भाग्यवान ठरला. हे बोलले नाही, नम्र दोघही झाले. आता अंगातली ताकद वाया घालू नका. भंगार भुंगार पोरं नीट ऐका. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड चिटकवायचे बास करा, लोकांचे बांबू रवायचं बास करा. आता जरा स्वतःच्या संसाराका पहा. बापानं कमवून ठेवली ती तर सांभाळा, नवी तर नका घेऊ. बापानं 12 तारच भाताची लागवड केली, वावर ठेवलं तो त्याच्यात रोटा घातला. हो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. माझ्यातल्यावानी करू नका, कुठेही पैसा घालू नका. मुलीच्या लग्नाला फटाकीत 40,000ची आणि नवरदेव बाहेर. काय लोक ते नवरदेव उड्या आणायचे, त्याला वाटलं शांताबाई झाली. काय 36व्या वर्षाला तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवतो, पटलं तर हा म्हणा. या वर्षाच्या लग्न सराईत आपल्या गावात 36 वर्षाचा सप्ताह चांगला झाला, म्हणून जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरा. अजिबात लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे नाही. बांधायचे असतील तर अख्ख्या वराडाला बांधा. तुला किडा आहे ना, अख्खं वराड घे ना बोकांडी, 2-4 काल घेत. कशाचे पैसे चांगले बसून लोक जेवत होते, उभ्याने जेवण सुरू केलं. ते वरड नाला ताटली हातात घेत, भात कान त्याला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पार इडिओ. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांब कळा केला. काय गेलं तर बापा, आता असा गुलाबजामून नाही राहिला. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. बावळ्याचा बाजार. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील एब्र्या मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ती गेट केलंय आता. तो नवरदेव म्हशीक जातो, टोनगा
भाड्याच्या गाडीत आला. ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झाला नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ती खंब्यासाठी लटकेल 2-4 सांड, त्या नवरीच्या मागे 2-4 याडपाट पुरी, इतकी मेकअप. लग्न नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरे मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकायचे, याला म्हणायचं फेसिंग. सिरेमिक्स म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग म्हणजे असं असतं पोरीनो, पूर्ण केस मोकळे करायची, धुवून बिवून घ्यायचे स्वच्छ, आणि मग त्याला इथे एक फुगा करायचा. ही बाजू खाली दाबून घ्यायची, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि एक भांग असा आहे, ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बट अशी ओठावर आली पाहिजे, देव याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माय. तुड चला हवा येऊ द्या. आणि मग त्याच्या पुढे तो बँडवाला, हा इको द्या. बाहेर फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं की नाही पोरांनो? ते गाठ म्हणतो वन्स मोर पा आधी आहे. बाहर फूल बरसा, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. तो महबूब चालू तर कसं माहिती? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवड आहे ते. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं तुम्हाला रामनाम ऐकायला येईल. याचा अर्थ असा आहे, गरीबाच्या घरामध्ये सात्विक भाव उत्पन्न होईल, तिथं भजन ऐकायला येईल. तिथं काय आहे, आता एक वाक्य सांगा, तुम्ही आमच्या टोळीत येऊन एवढी जर गाळ्यात लटकवली ना, तर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता आमच्या टोळीत या, राजकारणातही काही राहिलं नाही, काय दम राहिलाय त्याच्यात. आता काय ते 1.5 महिना एकमेकाला घोडे लावले ना, आता एका कोंबडी उगवतात, ते लोक आऊट झाले. बरं, दिवस कोणाची फिरत या. इंग्रज गेल्यापासून, जसं इंग्रज गेले आणि स्वातंत्र्य मिळालं, आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यांना वनवास होता, फक्त आमदाराला वनवास नव्हता. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात आला. इथून हालायचं नाही, याला लगी करून आण रे, इथं बस. आणि गावातले कार्यकर्ते पेटव पेटव झालं. अरे इजव आपला नाही, त्यांचा झाला. इजव नाही नाही नाही. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा.
आणि पुरींना एक वाक्य सांगतो. पुरीनो, 15 वर्षापूर्वीची मुलगी आजची मुलगी नाही आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री, 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी महापौर आहे. आजची मुलगी कराटे चॅम्पियन आहे. आजची मुलगी महापौर आहे, आमदार आहे, खासदार आहे. पूर्ण एक काम करा, तुम्ही आहे त्याच्यापेक्षा मोठ्या व्हा. फक्त ज्यांनी मोठं केलं त्यांना जपा. कारण ह्या 2-4 वर्षामध्ये पुरींनी बापाची इज्जत नावाची गोष्टच ठेवली नाही. पुरी इतक्या बिंडोक झाल्या आहेत या 2-4 वर्षात. रोज उठून अल्पवयीन पोरगी पळून गेली, अल्पवयीन पोरगी पळून गेली. फुस लावला. आणि अल्पवयीन मुलीला अल्पवयीन म्हणू नका, 10-15 वर्षाची टोनगी येते, तिला सगळं कळतंय. तिला काही पोरग फसवतं हे कळत नाही का? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागतो, त्यानं बॅलन्स टाकलेलं गोड लागतो, रिचार्ज मारलेलं गोड लागतं, त्यानं पैसे खर्चाला दिलेले गोड लागतात. आणि आपण सगळे पोरांना नाव ठेवतो. असं नाही, पुरींनी लाजा सोडून दिल्या. पार पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करीन पुरी हो. पोरगी एकदम भंगार पोराच्या नादी लागायला लागले. त्याच्या पगलात गुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्ट वा, तूच माझी जान आहे. कान फडफड. हा विनोद नाही महाराज, पार भंगरी पुरी, पार पर भंगरी. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळ आलं, त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगत होता? हा विनोद नाही राहिला महाराज. आणि मुलींच्या बाबतीमध्ये लोकांना वाईट वाटतं बा, महाराज लय बोलतो. 100% पुरी इंदुरीकरला शिव्या देत्या का बा, आम्हाला इंदुरीकर कपड्यावरून लय बोलतो, केसावरून लय बोलतो, आम्ही कोणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापाचं नाही जात, मी एका मुलीचा बाप आहे. आणि मुलीच्या बापाचे हृदय फक्त त्यालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. मुलीचा बापाला मुलींची बापावर भाषण करायचीच नाही महाराज, त्याला बापाचंच हृदय लागतं. काय मत आहे तुमचं? अरे मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या शिक्षणाची आणि तिचा सुखी संसार पाहण्याची तो इच्छा करतो. 5वी होती मुलीची तरी तो माझी मुलगी मला शिकवायची आहे. 12वी झाली, अरे स्वप्न पडायला लागते त्याला की माझी मुलगी मला चांगल्याच घरात द्यायची आहे. आता शिक पोरगी 12वीला आहे, पण त्याला 10वी पासून स्वप्न पडतंय का माझ्या मुलीचं माझ्या हातानं कल्याण, असं लग्न करायचंय मला. लोक पाहत राहिले पाहिजे. असा मुलगा पाहायचा आहे का तो निर्व्यसनी पाहिजे, माझ्या मुलीला सांभाळणारे पाहिजे. चक्का चूर करून टाकलाय पोरीने बापांच्या स्वप्नाचा आहे 2-4 वर्षात. इतक्या दरिद्री पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. एवढे हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून पोरीनं तुम्ही. आज जा कीर्तन संपल्यावर आता मॅसेज टाकान जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. जा. हा विनोद नाही बर का. फक्त तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा पोरीनं, आज जा कीर्तन संपलं. हा बिचारा एवढा कष्टकरी वर्ग आहे, मी त्यांच्या मुलासारखा आहे, मुलगी मला आहे. पोरीनं तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या बापाने केलेली चूक मला सांगा की तुम्ही त्याला एवढी शिक्षा दिली की त्याला गल्लीत वरमान काढायला जागा ठेवली नाही. त्याचं चूक सांगा फक्त. तुम्ही जा. पाहुण्यामध्ये त्याने खाली पाहायचं, मित्रांमध्ये त्याने खाली पाहायचं, गल्लीला त्याला वर मान काढायची नाही, आणि गावात त्यानं कुणाशी नीट बोलायचं नाही. त्याचं पाप सांगा ना. बनियन मळालं तर पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. शर्ट फाटला तर त्यानं बनियनवर दिवस काढले हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने तुम्हाला मोठं केलं हे पाप आहे का त्याचं? 10वीच्या मुलीनं प्रयोग वही आणायला सांगितली तर त्याला 1 किलो साखर कमी आणली आणि 25 रुपयाची वही आणली. हे फळ आहे का त्याला?
हे फळ बापाला. काय आयुष्यामध्ये बापाने केलं तर पुरीनं तुमचे आईबाप वाहिले निघले ना. हे वाहिले निघले ना तुमचे आईबाप. अहो आता इजा खुरी बिखुरी हे पट्टे तुम्ही आता श्रीमंत झाले जमिनी जायला लागल्यापासून. नाही तर 15 वर्षापूर्वी तुम्ही म्हशी मागे हिंडत होते, तुम्ही आता शहाणे झाली. अरे 15 वर्षापूर्वी ही 9 साडीतली आई म्हशी वळून लाकडं गोळा करीत होती आणि आपला बाप 12 तास भाताची लागवड करत होता, त्याचा पाय सडत होता. 15 म्हशी पाळून म्हातारा जगत होता. मुलीच्या पाहुण्या पाहायला आले लोक जर म्हणले पैसे नाही तर म्हातारा म्हणायचा 4 म्हशी गा बनेत शिवन रविवारी तिकले का लगीन टोले जांग. तुम्ही आत्ता शहाणे झालीत. हे कडक टोप्या बिपान फरशांची घर तुम्हाला आत्ता आली. आता मोटरसायकलवरून लघवी करतोय. विनोद ह्या. अरे 15 वर्षापूर्वी ह्या जर शेतकऱ्याच्या घरामध्ये लई थंडी आली तर शेतकऱ्याचं घर कौलाचं राहायचं, त्याच्या टोकरीमध्ये गौऱ्या राहायच्या आणि चुलीच्या कडेला 2 बैल राहायची, धुराजवळ बैल राहत होती. तुम्ही बापाच्याच इष्टीने धुरक्याला बैल बांधता कुठं. पण तो म्हातारा बैलांच्या शेजारी झोपत होता, पण समाधानानं झोपत होता. आज तुमच्या घरात कपाट भर नोट आहे, पण एकालाही समाधानाची झोप नाही आहे. नोट आहे तुमच्या घरात, पण तुमचा पोऱ्या पिऊन येऊन झोपतोय. तो कवा येतोय त्याचा तपास नाही. त्याच्यासाठी बंगल्याचं सेटर सतत उघड आहे. कवा ये आला तर ये. पुरीनं तुमचा तुमचा जन्म नव्हता झाला. ही 9 साडीतली आई तुमची वायली निघली ना. तिला एक पोतभर बाजरी आलती आणि छोट कौलाचं घर आलत. पूर्ण तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली, तुमच्या बापानं पायानं गाळ केला आणि दोघांनी कौलाचं घर बांधलं. पुरीनं तुमचा जन्म झाला ना. 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहिती पुरीनं तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू समाधानी असशील. लय आनंद झाला त्याला मुलगी झाली. पुरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची आमच्या 9 साडीतल्या आईला विचारा. पाय सपाट करायची, पोरगी पालथी झोपवायची. 2 बादल्या पाणी घ्यायचं, एकामध्ये गार एकात गरम. पोरगी रडली का गार पाणी टाकायचं आणि हसली का गरम पाणी टाकायचं. एका हाताने 2 तांबे. हा यायचा बाप आणि तो तांबे बायकोचा घ्यायचा आणि तो पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची. अशी फडक्यात गुंडाळायची, त्याला बाळाट म्हणायची आणि झोळीत टाकायची. तुमचा बाप काय करायचं माहिती? पूर्ण झोळीजवळ बसायचा आणि असा हाताने दोरी ओढायचा. तुमची आई भाकरी करायची आणि गरम गरम भाकर बाप एका हाताने खायचा आणि एका हाताने झोळीचा झोका द्यायचा. तुम्ही बोलायला लागल्या, बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागल्या ना पोरीनं, तर तुमचा बाप असा वाकून चालायचा. पण पोरीनं तुम्ही रडायला लागल्या ना, हा बाळासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा, घरात गुडघे आणि हात खाली टेकून पोरीनो घरात बाप घोडा घोडा व्हायचा. रे घरात घोडा घोडा व्हायचा, घोडा व्हायचा तो बाप. तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागायचे आणि तो वर हसायचा, हसायचा तो बाप. पूर्ण तुम्ही 10वीला गेला ना, तो टाइम टेबल लिहून घ्यायचा, पेपरला पोरीला घेऊन जायचा आणि शाळेतून घेऊन यायचा. तुम्हाला पाहिलं पाहुणे आले, त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या, त्यानं शेजारून ताटल्या आणल्या. पाहुण्यांनी पैशाची मागणी केली. उशीमध्ये मुंडकं गुंतून रात्रभर रडला आणि विचार करून टाकला 20 गुंठे जमीन जाईल पण माझ्या मुलीचं चांगलं करीन. पूर्ण आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बापाला तुम्हाला ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा,
ज्याच्याबरोबर तुम्हाला प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा, तुम्हाला काय झक मारायची ती मारा, पण स्पष्टपणे बापाला घरी गेल्यावर सांगून टाका आज का माझं हे मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारितोय, तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल, पण पाया पडतो त्याची इज्जत वाचवा. इज्जत वाचवा. त्याला फाटक्या शर्ट असला ना तरी गल्लीनं वर मान काढून जगू द्या. शर्ट फाटू द्या ना, त्याचा काय फरक पडला नाही, त्याच्या पोटात अन्न नसलं तरी चालेल, पण तो असा मस्तपैकी गल्लीने ना फाटक्या कोपरीवर का होईना पण गावातून चालला पाहिजे. तुम्ही त्याची इज्जत वाचवा. तो तुमच्या प्रेमाला कधीच नाही म्हणणार नाही. तुम्ही आत्ता जाऊन सांगा घरी गेल्यावर बापाला की पप्पा महाराजांनी माझे डोळे उघडले, मी आमचं 9वी पासून आहे, तो सगळा माझा खर्च तोच करतोय, माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतो, सिम तो टाकतो, चार्जिंग तो करतो, मला फक्त तोंड बांधून मी त्याच्या मागे हिंडते. आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. बरं जाऊ द्या पुरीनो, पुरींच्या आया सांगा, हे वाक्य तुम्हाला पुरींबद्दल बोललेलं विनोद वाटलं का? आजारी तुम्ही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पुरीची आई आहे.